मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पोर्टल वेबसाईट पुन्हा एकदा सुरू झालेली आहे आणि त्यावर अर्ज कसा करायचा याची जर माहिती तुम्हाला हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा। नमस्कार मित्रांनो, वेबसाईटची लिंक तुमच्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तशी ती तुम्ही स्क्रीनवर सुद्धा वाचू शकता। ही लिंक तुम्हाला गुगल ब्राउझरमध्ये टाकून सर्च करायची आहे। वेबसाईट ओपन झाल्यानंतर अशा प्रकारे वेबसाईटचा इंटरफेस दिसेल। आता इथे वरच्या 4 मेन्यूपैकी अर्जदार लॉग इन यावर क्लिक करायचे आहे। त्यामुळे एक नवीन पेज समोर येईल। आता इथे लॉग इन पेज दिसत आहे, पण तुमचे जर इथे अकाउंटच नसेल त्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर आधी अकाउंट तयार करावे लागेल। त्यासाठी डझंट हॅव अकाउंट क्रिएट अकाउंट यावर क्लिक करा। पुढे आलेल्या स्क्रीनवर जी काही माहिती तुम्ही भराल ती इंग्लिशमध्ये असली पाहिजे। इथे बघा इन इंग्लिश असे कंसात दिलेले आहे। फुल नेम ॲज पर आधार, आधारप्रमाणे तुमचे संपूर्ण नाव इंग्लिशमध्ये भरायचे आहे। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथे एंटर करा। त्याखाली हे अकाउंट पुन्हा लॉग इन करण्यासाठी तुम्हाला पासवर्ड तयार करायचा आहे आणि तोच पासवर्ड खाली कन्फर्म करायचा आहे। लक्षात ठेवा, पासवर्डमध्ये एक कॅपिटल अक्षर, एक नंबर आणि एक स्पेशल चिन्ह जसे स्टार, @ असे असले पाहिजे। त्याप्रमाणे तुमचा पासवर्ड तयार करून घ्या। त्याखाली या लिस्टमधून तुमचा जिल्हा सिलेक्ट करा, त्याचप्रमाणे खाली तालुका सिलेक्ट करा आणि नंतर तुमचे गाव कोणते ते सिलेक्ट करा। त्याखाली म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा काउन्सिल यापैकी जे काही त्या लिस्टमध्ये येईल ते एक सिलेक्ट करा। नंतर तुमचा वॉर्ड सिलेक्ट करा। आता खाली ऑथराइज्ड पर्सन अशी सुद्धा एक लिस्ट दिलेली आहे। रजिस्ट्रेशन करणारी व्यक्ती ही सामान्य महिला आहे, अंगणवाडी सेविका आहे, सेतू सुविधा केंद्रातली कर्मचारी आहे, यापैकी एक ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। जर तुम्ही स्वतः हा फॉर्म भरत असाल तर तुम्ही जनरल वुमन हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्याखाली ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन या बॉक्सवर टिक करा, म्हणजे त्या टर्म्स अँड कंडिशनचा एक डायलॉग बॉक्स तुमच्या स्क्रीनवर ओपन होईल, ज्यात लिहिलेले असेल की तुम्ही भरलेली सर्व माहिती ही अचूक आहे आणि जर चुकीची निघाली तर होणाऱ्या लीगल ॲक्शनसाठी तुम्ही तयार आहात। यावर ॲक्सेप्ट हे बटन क्लिक करा। त्याखाली दिलेला हा कॅप्चा कोड आहे तसा इथे एंटर करून साइन अप हे बटन क्लिक करा। त्यानंतर पुढच्या पेजवर तुम्ही जो काही मोबाईल नंबर दिलेला असेल त्यावर एक 4 अंकी OTP पाठवला जाईल। तो OTP तुम्हाला या बॉक्सेसमध्ये भरायचा आहे आणि पुन्हा त्याखाली दिलेला हा कॅप्चा कोड आहे तसा एंटर करून व्हेरीफाय OTP हे बटन क्लिक करायचे आहे। आता पुन्हा तुमच्यासमोर लॉग इन पेज ओपन होईल। तिथे तुमचा मोबाईल नंबर भरा, जो पासवर्ड तुम्ही सेट केला असेल तो पासवर्ड या ठिकाणी टाका आणि पुन्हा दिलेला कॅप्चा कोड आहे तसा एंटर करून लॉग इन बटन क्लिक करा। आता तुमचे अकाउंट सक्सेसफुली लॉग इन झालेले आहे। आता या ठिकाणी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतील, जसे पोर्टलवर किती अर्ज जमा झाले आहेत, योजनेची माहिती काय आहे, कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडावे लागतात, ती सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळेल। आता पोर्टलवर ऑनलाईन अर्ज जमा करण्यासाठी ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पहिल्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर नव्या पेजवर तुम्हाला तुमचा आधार नंबर विचारला जाईल। या बॉक्समध्ये तुमचा 12 अंकी आधार नंबर अचूक टाईप करा आणि त्याखालचे सेंड OTP बटन क्लिक करा। आता आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर OTP कसा येणार, त्यासाठी तुमचा आधार कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबर हा लिंक असला पाहिजे, म्हणजे आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP प्राप्त होईल। मित्रांनो, सध्या पोर्टलवर OTP मिळण्यासाठी फार अडचणी येत आहे। अनेकदा OTP येतच नाही आणि आला तर OTP टाकण्यासाठीची जागा ॲक्टिव्ह होत नाही, असे बरेचसे एरर चालू आहेत। त्यामुळे तुम्हाला OTPसाठी अनेकदा प्रयत्न करावे लागतील। OTP आला की तो या ठिकाणी एंटर करा आणि व्हेरीफाय OTP बटन क्लिक करा। आता पुढच्या पेजवर तुमच्या आधार कार्डनुसार तुमचे नाव, तुमची जन्मतारीख या पेजवर दाखवली जाईल। या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव एंटर करायचे आहे। जर लग्न झालेलं असेल तर हजबंड हा ऑप्शन सिलेक्ट करून पतीचे नाव पुढे लिहा। अविवाहित असाल किंवा घटस्फोटित असाल तर तुम्ही वडिलांचे नाव या ठिकाणी टाकू शकता। त्याखाली मेडन नेम ऑफ वुमन म्हणजेच महिलेचे माहेरचे नाव, माहेरचे संपूर्ण नाव काय आहे ते या ठिकाणी भरायचे आहे। त्याखाली मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करा, तुम्ही मॅरिड आहात, अनमॅरिड आहात, घटस्फोटित आहात, परित्यक्त्या यापैकी जो ऑप्शन असेल तो सिलेक्ट करा। त्यानंतर आर यू बॉर्न इन महाराष्ट्र, तुमचा जन्म हा महाराष्ट्र राज्यात झालेला आहे का, यासाठी येस हा बॉक्स क्लिक करा। जर नो क्लिक केले तर तुम्हाला ज्या राज्यात तुमचा जन्म झालेला असेल त्या ठिकाणची माहिती विचारली जाईल। तर त्यापुढे नेम ऑफ बॉर्न स्टेट या नावाने एक बॉक्स दिला जाईल, ज्यामधून ज्या राज्यात तुमचा जन्म झाला असेल ते राज्य तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे। महाराष्ट्र राज्यातील जन्म असल्यास येस क्लिक करा। त्याखाली अर्जदार महिलेचा आधारप्रमाणे, पुन्हा एकदा सांगतो, अर्जदार महिलेचा आधार कार्डप्रमाणे संपूर्ण पत्ता या पेजवर दाखवली जाईल। आधार कार्डप्रमाणेच जिल्हा, तालुका, गावाचे नाव
सिलेक्ट करून खाली म्युन्सिपल कॉर्पोरेशन कुठली आहे किंवा काउन्सिल कोणती आहे ती सिलेक्ट करा. त्याखाली अर्जदार महिलेचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. रजिस्ट्रेशन करणारी महिला जर वेगळी असेल तर त्यांनी त्यांच्या नावाचे रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांच्या अंडर ज्या महिलांचे फॉर्म भरले जात आहे त्या अर्जदार महिलांचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. लक्षात ठेवा, या पोर्टलवर एक महिला रजिस्ट्रेशन करून तिच्या अंडर अनेक फॉर्म भरू शकते. आता त्याखाली आर यू अ बेनिफिशियरी ऑफ एनी अदर फायनान्शियल स्कीम्स इम्प्लिमेंटेड बाय स्टेट ऑर सेंट्रल गव्हर्नमेंट. तुम्हाला केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या इतर कोणत्याही फायनान्शियल स्कीमचा लाभ मिळत आहे का, म्हणजे इतर कोणत्याही स्कीममधून किंवा योजनेमधून तुम्हाला आर्थिक मदत मिळत आहे का. मिळत असेल तर येस, नसेल तर नो क्लिक करा. आता याखाली सर्वात महत्त्वाची माहिती तुम्हाला भरायची आहे, ती आहे तुमच्या बँकेच्या डिटेल्स. ॲप्लिकंट बँक डिटेल्स म्हणजे अर्जदार महिला यांच्या बँकेच्या खात्याचा तपशील. लक्षात ठेवा, बँक खातं आणि आधार कार्ड हे लिंक असणं फारच गरजेचं आहे. जर ते लिंक नसेल तर सरकारकडून दिले जाणारे पैसे तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे तुमचे अकाउंट हे आधारसोबत लिंक आहे का, तुम्ही अर्जामध्ये जो अकाउंट नंबर भरत आहात तोच अकाउंट नंबर आधारला लिंक आहे का, हे तपासायचे असेल तर आपल्या चॅनलवरील हा व्हिडिओ नक्की बघा. त्यामध्ये आधारचा वापर करून तुमच्या आधारला कोणते अकाउंट लिंक आहे याची माहिती तुम्हाला मिळवता येते. आता इथे बँकेचे पूर्ण नाव टाका. ज्या बँकेत अकाउंट असेल त्या बँकेचे पूर्ण नाव टाका. त्यापुढे अकाउंट होल्डर नेम म्हणजे खातेधारकाचे नाव, म्हणजेच अर्जदार महिलेचे नाव. लक्षात असू द्या, सरकारच्या सूचनांनुसार अर्जदार महिलेचे स्वतःचे बँक खाते असणे गरजेचे आहे. त्याखाली बँक अकाउंट नंबर टाका. त्यापुढे तोच अकाउंट नंबर पुन्हा टाकून कन्फर्म करा. त्याखाली तुम्हाला IFSC कोड भरायचा आहे. IFSC कोड हा तुमच्या चेकबुकवर किंवा पासबुकवर छापलेला असतो. त्याखाली तुमचा आधार कार्ड हे तुमच्या बँकेसोबत लिंक आहे का असा प्रश्न विचारलेला आहे. लक्षात ठेवा, इथे तुम्हाला येस करायचे आहे. परंतु जर लिंक नसेल तर ते तुम्हाला आधी लिंक करून घ्यायचे आहे, त्यानंतरच फॉर्म भरायचा आहे. इथे तशी माहितीसुद्धा दिलेली आहे. इफ युअर बँक अकाउंट इज नॉट सीडेड देन सीड युअर बँक अकाउंट विथ आधार. म्हणजे आधारसोबत लिंक नसेल तर बँक अकाउंट आधी आधारला लिंक करून घ्या. असेल तर इथे येस हा ऑप्शन सिलेक्ट करा. आता ही सर्व माहिती अचूकपणे भरल्यानंतर तुम्हाला खाली तुमचे डॉक्युमेंट्स, तुमचे पुरावे अपलोड करायचे आहेत. महाराष्ट्र राज्यातला रहिवासी पुरावा म्हणून डोमिसाईल सर्टिफिकेट, ते नसेल तर जन्म दाखला, तोही नसेल तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला, तेही नसेल तर 15 वर्ष जुनं रेशन कार्ड किंवा 15 वर्ष जुनं वोटर ID यापैकी एक कुठले तरी डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावेच लागणार आहे. त्यानंतर एक प्रश्न विचारलेला आहे, तुमच्याकडे येल्लो किंवा ऑरेंज म्हणजे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे का. जर तुम्ही ऑप्शन येस टिक केला तर तुमच्या स्क्रीनवर ते रेशन कार्डचे पहिले पान आणि शेवटचे पान अपलोड करण्याचा ऑप्शन दिला जातो. जर तुम्ही इथे नो करणार असाल, तुमच्याकडे ते रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला तुमच्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे. आता रेशन कार्ड आहे म्हणून आपण इथे येस करतो. आता इथे एक महत्त्वाचा फरक लक्षात घ्या. ज्यावेळेस आपण मोबाईल ॲपमध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करत होतो त्यावेळेस तुम्हाला रेशन कार्डच्या पहिल्या पानाची आणि शेवटच्या पानाची प्रत ही एकत्र करून एकाच पानावर घेऊन ती अपलोड करावी लागत होती. परंतु पोर्टलवर पहिल्या पानाची आणि शेवटच्या पानाची प्रत ही वेगवेगळी अटॅच करण्याची सुविधा आहे. जसे इथे तुम्ही बघू शकता, ऑरेंज रेशन कार्ड और येल्लो रेशन कार्ड फ्रंट, ऑरेंज रेशन कार्ड और येल्लो रेशन कार्ड बॅक. म्हणजे इथे पहिल्या पानाचा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे आणि इथे शेवटच्या पानाचा फोटो अपलोड करायचा आहे. फक्त फोटो अपलोड करताना लक्षात ठेवा की तो फोटो JPG, JPEG, PNG आणि PDF याच फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे आणि त्याची साईज ही 5 MB पर्यंत असली पाहिजे. त्याखाली अजून 2 गोष्टी तुम्हाला अपलोड करायच्या आहे. पहिले म्हणजे अर्जदाराचे हमीपत्र. हमीपत्र कुठे मिळेल याचा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर काळजी करू नका. आता कुठेही जायची गरज नाही. इथेच तुम्हाला डाउनलोडची लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हमीपत्र येईल. ते हमीपत्र तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहे, त्याची प्रिंट काढायची आहे. प्रिंट काढल्यानंतर त्यावर दिलेले सर्व पॉईंट्स वाचून योग्य त्या बॉक्सेसवर तुम्हाला टिक करायचे आहे. आता हमीपत्र कसे भरायचे याबाबतही एक स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेलच. तो व्हिडिओ नक्की बघा आणि हमीपत्र व्यवस्थित भरून ते अपलोड करायचे आहे. त्यापुढे ॲप्लिकंट्स फोटो. आता इथे अर्जदार महिलेचा फोटो अपलोड करायचा आहे. जर तुमच्याकडे फोटो असेल तर तो अपलोडही करू शकता. इथे तुम्हाला छोटासा कॅमेऱ्याचा साईनही दिसेल. जर तुमच्या लॅपटॉपला किंवा मोबाईलला कॅमेरा असेल तर त्यावर क्लिक करून तुम्ही लाईव्ह फोटोसुद्धा कॅप्चर करू शकता. आता हे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर खाली ॲक्सेप्ट डिस्क्लेमर ऑफ हमीपत्र यावर टिक करायचे आहे. म्हणजेच जे हमीपत्र आपण भरून अपलोड केले आहे
त्याच हमीपत्रातले सगळे पॉईंट्स तुमच्या समोर स्क्रीनवर दाखवले जातील. पुन्हा ते सर्व वाचून त्याखाली स्वीकारा हे बटन क्लिक करायचे आहे. हमीपत्र डिस्क्लेमर स्वीकारल्यानंतर खाली सबमिटचा तुम्हाला ऑप्शन दिसेल. जर तुमचे काही कागदपत्र बाकी असतील आणि तुम्हाला फॉर्म काही वेळानंतर जमा करायचा असेल तर तुम्ही सेव्ह ॲज ड्राफ्ट हे सुद्धा बटन क्लिक करू शकता. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत भरलेली सर्व माहिती इथे सेव्ह राहील आणि ज्यावेळेस तुम्ही पुन्हा लॉग इन कराल त्यावेळेस फॉर्म तुम्हाला तिथूनच भरता येईल जिथून तुम्ही थांबवला होता. पण सगळी माहिती भरलेली असेल, सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड झालेले असतील तर इथे सबमिट बटन तुम्हाला क्लिक करायचे आहे. अर्ज सबमिट झाल्यानंतर ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली असा मेसेज तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आणि त्या अर्जाची स्थिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर मुख्य पेजवर आल्यानंतर ॲप्लिकेशन मेड अर्लियर म्हणजे यापूर्वी केलेले अर्ज यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या अर्जाची स्थिती किंवा अर्जाचे स्टेटस जाणून घेता येईल. तर अशा प्रकारे तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज आता सुरू झालेल्या या पोर्टलवरून भरू शकता. काही अडचण असेल किंवा काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.